झी 24 तास एक पाऊल पुढे। बातम्या पश्चिम महाराष्ट्रातल्या म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी सांगली जिल्ह्यातल्या 33 गावातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय। जत अथनी रोडवर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। या आंदोलनामुळे 3 तास वाहतूक ठप्प झाली होती। राज्य सरकारनं स्वतःच्या निधीतून 105 कोटी रुपयांचा निधी म्हैसाळ योजनेसाठी देऊन जत पूर्व आणि दक्षिण भागाला लवकर पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। निधी अभावी म्हैसाळ योजनेचं काम रखडलंय। जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत इथून पुढच्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय इथल्या जनतेनं घेतलाय। तसंच पाणी प्रश्नी जिल्हा परिषदेचे 3, पंचायत समितीचे 6 आणि ग्रामपंचायतीच्या 33 सदस्यांनी राजीनामा दिलाय। 33 गाव पूर्ण बंद आहे, आंदोलनासाठी पूर्ण बंद आहे आणि ह्याच्यानंतर आपण परत याला मुचंडीला घेणार आहे। तिन्ही हे संपल्यानंतर आपण याच्यावर गप बसणार नाही। शासनाने जोपर्यंत निधी आणून देत नाही, आम्हाला मदत करत नाही, तोपर्यंत आमचं हे रस्ता रोको आंदोलन हे सारखं चालूच होणार। पाणी मिळेपर्यंत कुठल्याही निवडणुकीत भाग घेणार नाही। निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे आणि आम्ही कार्यकर्ते आम्हाला पाणी मिळेपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार किंवा मतदान करण्याचा कुणालाही आवाहन करणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।